नमस्कार. जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा सांगवी येथील इस्रो आणि नासा भेटीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरवासाठी महाराष्ट्र राज्याचे दुग्धविकास मंत्री माननीय श्री महादेवजी जानकर साहेब उपस्थित होते. त्या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे. मी आज सभागृहात आलो त्यावेळेस घरात गेल्यासारखं वाटलं. एवढं ह्या जिल्हा परिषद शाळेतलं मोहक दृश्य वाटलं. आणि मी दुष्काळी तालुक्यात येतो. माझं गाव सातारा जिल्ह्यात मान तालुक्यात आहे. आम्हाला ऊस किंवा पाणी बघायला मिळत नाही, परंतु सर्वात जास्त आमच्या तालुक्यातून IAS आणि IPS मुलं झालेली आहेत. महाराष्ट्रात सर्वात जास्त कलेक्टर कुठं असतील तर ते सातारा जिल्ह्यातल्या मान तालुक्यात असतील. बारामती हा बागायत पट्टा आहे, चांगला आहे. आदरणीय तावरे अण्णा सरकार आमचे चंद्रराव तावरे हे माझे पितृतुल्य आहेत. सहकारामधला महाराष्ट्रातला महर्ष भूमी म्हणून त्या माणसाला नोंदलं जाईल किंवा गणलं जाईल. त्यांच्या गावातली शाळा आहे. बांधवांनो, तुम्ही आज ह्या 4-5 मुलांना अमेरिकेला, नासाला किंवा इस्रोला पाठवलं. शिक्षकांचं ह्यात कर्तव्य मोठं आहे, गावातल्या टीमचं देखील सहकार्य चांगलं आहे. परंतु जोपर्यंत शेतकऱ्याचा पोरगा या देशाचा मुख्य प्रशासक होणार नाही, IAS IPS होणार नाही, तोपर्यंत आपली प्रगती नाही. मी मिनिस्टर होतो, मी बी शेतकऱ्याचाच पोरगा आहे. परंतु सरकार कोण चालवतं तर या देशातले राज्यातले IAS IPS चालवतात. आम्ही मंडळी चालवत नाही. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, शेतकऱ्याच्या मुलांना मुलीनं, तुम्ही IAS IPS मोठे उद्योगपती सायंटिस्ट बनलं पाहिजे. आपण काय करतो, क्लार्क बनलं का काम संपतंय, पोलीस बनलं का कमिशनर बनत नाही, क्लार्क बनलं का कलेक्टर बनत नाही, आणि सरपंच तावरेसाहेब बनलं का खासदार बनत नाही. ही आपली शोकांतिका आहे. म्हणून तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर आपल्या भागातली जास्तीत जास्त पोरं सायंटिस्ट झाली पाहिजेत, इस्रोमध्ये गेले पाहिजेत, इस्रोमध्ये निवड झाली पाहिजे, नासामध्ये झाली पाहिजे. याचं कारण का, जगामध्ये सर्वात जास्त नोबेल कुठल्या राज्याला देशाला मिळतं तर ते अमेरिकेला मिळतं. आम्हाला नोबेल मिळत नाही. सरपंच, आपली अवस्था फार बेकार आहे. गायकवाड सर, नोबेल आम्हाला मिळत नाही का तर या देशाचं शिक्षणावर बजेट कमी आहे. राज्यामध्ये तर दुर्दैव आहे आमचं की 3% बजेट फक्त ह्या मुलांच्यावर टाकलं जातंय. रस्त्यावर बजेट देताय तुम्ही, बाकीच्यावर बजेट देताय, जरूर द्या, मेट्रोवर द्या, पण ह्या बालकावर जर बजेट जास्त टाकलं तर ह्याच गावातली पोरं देशाचा कारभार चालवतील. पण राज्यकर्त्याची नियत आणि नीती ठीक नसल्यामुळं आपल्या शेतकऱ्याचं वाटोळ होत चाललेलं आहे. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, शिक्षकांना, जिल्हा परिषदच्या शाळा मोठ्या झाल्या पाहिजे, स्ट्रॉंग झाल्या पाहिजेत. आपल्या मुलांना इंग्लिश आलं पाहिजे, जगात काय चाललंय ते कळलं पाहिजे. आज जगावर अमेरिका राज्य काय करते तर केवळ बुद्धीनं केली, बुद्धीनं. जो बुद्धिबल तो जगात श्रेष्ठ, बाहुबल तो योद्धा श्रेष्ठ आहे. मग बुद्धिबल आपल्याला मोठं व्हावं लागेल. अमेरिका एका मिनिटात टोटल इंडिया भ्रष्ट करू शकते का तर त्यांच्या बुद्धीच्या जोरावर करते. म्हणून आपल्या राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं जर आमच्या झेडपीच्या शाळा, नगरपालिकेच्या शाळेवर जर आम्ही बजेट टाकलं, ह्या मुलांच्या सुप्त गुन्हेला जर वाव दिला तर आमची मुलं या देशाची राज्यकर्ती समाज बनल्याशिवाय राहणार नाहीत. ही भूमिका आता होणार आहे. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, जिल्हा परिषदेच्या शाळा सक्षम झाल्या पाहिजेत. सरपंच असतील, पोलीस पाटील असतील, इथले नेते असतील आपले, त्यांना माझे हात जोडून विनंती आहे, राजकारण तुम्ही गावाच्या बाहेर ठेवा. सरपंच ज्यावेळेस गावातले पोरं कलेक्टर जास्त होतील तेव्हा इज्जत तुमचीच वाढलेली जास्त असाल. मी 3 दिवसापूर्वी लखनौला होतो. लखनौला गेल्यानंतर तावरे साहेब, काही मिनिस्टर आणि सेक्रेटरी बसले होते. त्यात एक सेक्रेटरी उठून आला आणि माझ्याजवळ म्हणला, मला माईक द्या. तर मी म्हणलं त्या मिनिस्टरला द्या माईक. तर म्हणले, जानकर साहेबाच्या गावातूनच मी IAS झालेलो आहे इथं. म्हणले, तावऱ्याचं इथलंच पोरगा आहे, सांगवीतलाच मुलगा एक IAS आहे, उत्तर प्रदेश सरकारमध्ये मुख्य सचिव आहे. त्याचं नाव सुधाकर महादेव बोबडे म्हणून चीफ सेक्रेटरी. मला माहीत नव्हतं. मी ज्यावेळेस बोलल्यानंतर आनंद वाटला. मग त्या मिनिस्टरला बोलून घेतलं, त्यांच्या घरी गेलो आम्ही. सांगण्याचं तात्पर्य काय, तिनं त्या राज्यातलं सर्व अभ्यास केला त्या बोबडेनं. तावरेचा हे आज का तावरेच्या सांगवीतलाच आहे तो मुलगा. म्हणजे मला का म्हणायचं आहे, तो आज उत्तर प्रदेशच्या राज्याच्या मुख्यमंत्र्याबरोबर गव्हर्नर पटेल मॅडम आहेत, त्यांचा मुख्य सचिव म्हणून तो काम करतोय. त्यानं मला सांगितलं सर्व सिस्टम. म्हणून बांधवांनो, एक चांगला उद्योगपती बना.
आम्ही शेतकऱ्याची पोरं जरूर आहे, पण नुसतं शेती म्हणून प्रगती होणार नाही. शेतीला जर जोडधंद्याचा धंदा दिला तरच आमची प्रगती होणार आहे, नंतर आमच्या शेतीत नाही. बापजाद्याची तावडे शेती भरपूर होती, आता घरं बांधायला तावड्याला जागा राहणार नाही. आमच्या अशा अवस्था झालेली आहे. म्हणून आमचं काय झालं पाहिजे, प्रशासनात आम्ही पाहिजे, उद्योगधंद्यात देखील आम्हीच पाहिजे. आज विचार करा, आपल्या माणसं म्हणतात राजकारण वाईट आहे. राजकारण वाईट आहे तर नेहरूने स्वतःची पोरगी पंतप्रधान का केली हो? आदरणीय पवार साहेबांनी स्वतःची मुलगी खासदार का हो केली? आदरणीय मुंडे साहेबांनी तिन्ही पोली, एकेला खासदार एकेला मंत्री का हो केलं? म्हणून मंत्री देखील होणं चांगलं आहे, कलेक्टर होणं चांगलं आहे, कमिशनर होणं चांगलं आहे. एकाच गावात पाळणा हलवू नका, व्हायचा पाळणा हल्ला पाहिजे की तावरेच्या गरिबी, थोडा ह्याचा विचार केला पाहिजे तुम्ही मंडळी. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, राजकारण वाईट नाही. राजकारणाला बदनाम केलं जातं की राजकारण वाईट आहे म्हणतात. बांधवांनो, परंतु आता तावऱ्यानं सरपंचसाठी मारामाऱ्या खेळू नका, खासदारकीसाठी तावऱ्यानं जावा तुम्ही. आणि ह्या गावानं माझ्यावर प्रेम केलेलं आहे, चांगलं केलेलं आहे. तावड्यांचं मलाही उतराय व्हायचं आहे, त्यासाठी आज आलेलो आहे. पुढ्या बाजूनं मोठ्या बाजूने हेलिकॉप्टर घेऊन येईल. म्हणून बांधवांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो, होतं ह्या मुलांच्या मनात जी इच्छा असेल ती करण्यासाठी पालकांना प्रवृत्त केलं पाहिजे. त्याला डॉक्टर व्हायचं आहे ह्या मुलीला, आणि मी म्हणलं आहे सो, तर माझं ऐकलं नाही पाहिजे, तिने डॉक्टरच करा. ती म्हणली मला इंडस्ट्रियलिस्ट व्हायचं आहे, उद्योगपती नीता अंबानी बनायचं आहे, तर तिला अदानी अंबानी बनवू द्या. म्हणजे हे मुलांचा तुम्ही ऐकू समजून घ्या आणि त्या दृष्टीनं आपण ट्रेनिंग द्यायचा प्रयत्न करा. आज मला आनंद वाटला की बारामती जिल्ह्यात तालुक्यातलं आदर्श गाव आहे, सहकार सम्राटाचं महामेरू आहे. चंद्रराव तावरेसारखा महाराष्ट्राला मिळाला हिरा ह्याच गावातला आहे. आणि सहकाराचा अभ्यास, स्वतःचा स्वार्थ न करणारा जादवल त्यागी माणूस कोण असेल तर चंद्रराव तावरे अण्णा आहे, हे विसरता कामा नाही बांधवांना. त्या गावातली तुम्ही मुलं आहात, म्हणजे पितृतुल्य आहे. स्वतःचं त्याचं वैभव उभा करता आलं असतं अण्णाला देखील, पण त्यानं ते केलं नाही. तुमच्यासाठी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी आज त्यांचा प्रचार करण्यासाठी आलो नाही, तर ते माझ्या वडिलाप्रमाणे आहेत. म्हणून तुमच्या गावातल्या सर्व शिक्षकाला सांगू इच्छितो की मुलांनो, तुम्ही असं जीवनात काहीतरी बना. जिद्द चिकाटी आणि मेहनतीने जेव्हा मोठा होता येतो, पैसाच लागतो असं नाही. मी इंजिनियर झालो, मेरिटमध्ये आलो, देशात तिसरा आलो. माझ्याबरोबरची मुलं अमेरिका रशियाला आहेत आणि मीच येण्यागत फिरतो इकडं तिकडं. परंतु मी ठरवलं स्वतःचा पक्ष काढणार, स्वतः मंत्री होणार आणि एक दिवस पंतप्रधान मी होणार आणि सांगलीला येणार. हा माझी जिद्द आणि चिकाट आहे. तुम्ही देखील त्या जिद्द चिकाटी ध्येयानं तुम्ही जाऊ शकता. त्या दृष्टीनं पादाक्रांत करा. कुणी शास्त्रज्ञ व्हा, कुणी चांगला प्राध्यापक व्हा, कुणी चांगला उत्कृष्ट शेतकरी व्हा, कुणी चांगला राजकारणी व्हा. ह्या दृष्टीने जर आपण प्रयत्न केलं तर आपलं उद्या भलं होणार आहे. आणि तुमच्या गावाचा मी अभिनंदन करतो. साऱ्या शिक्षक बांधवांचं, खलाटे मॅडमचं देखील प्रामाणिकपणे मी अभिनंदन करीन की तुम्हालाही संधी मिळालेली आहे. तुम्ही अतिशय स्वतःच्या मुलाप्रमाणे तुम्ही प्रेम करून हे 2 वाघांना अमेरिकेला पाठवण्याची भूमिका केली. मला कळालं, स्टेजवरनं खाली येताना मला एक जणांनी सांगितलं की साहेब 2 मुलं अशाचे, एक तावरे आणि एक टेंबरे, असा सत्कार करायचा आहे. मी तिकडलं काम सोडून परत इकडं आलेलो आहे मी. त्यामुळे मी आपल्याला तुमच्या मागे सदैव आहे. तुम्ही मोठं व्हावं हीच माझी या वतीनं शुभेच्छा. शाळेनं सत्कार केला त्याचंही मी अभिनंदन करतो. आणि मला पुण्याला मीटिंग असल्यामुळे मी तुमच्याशी जास्त वेळ देऊ शकत नाही. अण्णांना देखील मी माफी मागतो की पुढच्या वारीनं अण्णांच्या घरी येईल, एवढी रजा घेतो. जय हिंद, जय भारत. 3 मार्चाला निवड झाली, त्याच्या ह्याच्यात इस्रोला 1 निवड झाली आणि 2 ह्याला निवड झाली. 3 मुलांचं राहून इस्रो भेटीसाठी अवधूत खुडे, त्याचबरोबर तेजस्विनी गोरे आणि मृण्मयी तांदळे यांचीही निवड झालेली आहे. त्यांचाही आणि त्यांचे मार्गदर्शक शिक्षक पाथरकर सर. व्हिडिओ काढतो. हजमे मास्ते कोणीचिवा वतशिवा नमयस्वरा देश वतशिवा योनेंचे देश दोजो यरुषको निगाईशी मास वतशी त्याची न गाक्क एकच. नमस्कार, शुभ दुपार. माझे नाव तनुजा आहे. मी इयत्ता 4थी मध्ये शिकते. तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. आमच्या शाळेत तुमचे स्वागत आहे.
अजून एक मुद्दा सांगा. हो, त्यासाठी साहेबांनी दिल्लीला जंतर मंतरच्या मैदानावर खूप मोठं आंदोलन केलं होतं. त्याला यश आलं. साहेब, तुम्ही खूप अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत. तुम्ही जरी आता जापनीज भाषा बोलला असला तरी साहेबांना पण बऱ्याच भाषा बोलता येतात. हा, परंतु आता गडबड आहे, नंतर निश्चितपणे येतील. हा, या ठिकाणी आपण आलात, आमच्या विद्यार्थ्यांचं आमचं सर्वांचं कौतुक केलं, त्याबद्दल शाळेच्या वतीनं आपलं खूप खूप आभार.